दैत्यराज, तपोबलाचा गर्व एवढा बरा नव्हे. एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर मग ये रणांगणामध्ये होऊन जाऊ दे रणसंग्राम. आज या युद्धाची समरभूमी अभिनयामध्ये. ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्यावेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही देवगण केस करलो. तुझ्यासारखे दैत्य नव्हे. तू देवेंद्र आणि एवढ्या तुझ्या आस वागत नाही म्हणून ती गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तिला शील नष्ट करणारा तू काय तर म्हणजे अमरावतीचा राजा देवेंद्र अरे एका स्त्रीला शील नष्ट करणारा तू समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई तुम्ही दैत्य अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. तुम्हाला दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. देवराज समर्थ या सेंदुरासुराच्या माराला तोंड देण्यास देवराज समर्थ. देवराज एवढं सामर्थ्य तुझ्या बाहुबलामध्ये नाही. आज तुझी अमरावती जाणार आणि त्याबरोबर तूही जाणार. इथे सत्ता फक्त आणि फक्त या सेंदुराची जाणार. माझा सन्मान तू नकोस. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट करून आले. त्यांना या देवेंद्राने याच याच गोष्टीचा प्रतिशोध घेणारा दैत्यराज सेंदुराचा देवेंद्र. प्रतिशोध देवेंद्र असेल बाहुबलामध्ये सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. असं या देवेंद्राला युद्धाचं आव्हान होऊनच जाते रणसंग्राम. देवेंद्र आज या सेंदुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तू.
मरण नाही. काय तर म्हणे अमरावतीचा राजा, या अमरावतीचा चक्रवर्ती सम्राट देवेंद्र नष्ट केलं तुझं देवत्व, नष्ट केलं. नियतीचा खेळ, तो या स्वर्गाचा धनी, तो या सेंदुरासुराच्या चरणे. देवराज, यालाच म्हणतात काल परिवर्तन, काल परिवर्तन, परिवर्तन. एक हाती संध प्राप्त केली, थेट स्वारी वैकुंठ नगरे. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळमध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. येशुदेव, माघार जर नाही ध्यान असू दे, या नरदेहानं त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाण्याचा त्याग करून ब्रह्मदेवांची कठोरात्मक कठोर तपस्या केली. तपस्येचे फळ या नरदेहा सम्राटत्वाचा दान प्राप्त झालं. त्याच स्वरूपातीच्या बळावर अमरावतीची सत्ता हस्तगत केली. थेट स्वारी तुझ्या वैकुंठावर. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका कैसी राजे सगळे सिद्धी. बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा असुरांकडे बुद्धीचा गुणी तुमचा अंत माझा की तुझा, अंत माझा की तुझा. येणारा काळ ठरवेल विष्णुदेव, येणारा काळ आणि तुझा काळ तुझ्या समोर उभा आहे. सिंधुरा, अजूनही संधी गेलेली नाही. मला शरण ये. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. वा विष्णुदेव, वा. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून? झाले? बंद करा तुमच्या वैष्णव पुराण. याची गरज मला नसून तुम्हा देवांना आहे. आणि भ्याडांनो, प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारे तुम्ही देव, प्रत्येक वेळी नानारूपी अवतार धारण करून माझ्या असंख्य दैत्य मानवाचा संहार करणारे तुम्ही देव. यापुढे नाही विष्णुदेव, आज तुझा कपाळ मोक्ष करून या वैकुंठावर दानवरूपी ध्वज फडकवणार सेंदुरासुर. वाड्यावरती समशेर फिरवून कधी वादळाचा अंत होत नसतो. आपल्या प्राणाची आहुती देते.
मध्ये घडत आहे जेणेकरून आपण सारे देवगण एवढे भयभीत आहात. हे ब्रह्मपिता, हे भोलेनाथ, हे श्रीहरी, या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवगण हो, देवगणाने केलेला प्रयत्न असफल ठरले. देवगण हो, काहीतरी योजना करावी लागेल. हो देव हो, काहीतरी मार्ग काढायलाच हवा, अन्यथा तो सिंद्रासूर अखंड ब्रह्मांडाचा विनाश करेल. होय देव, या संकटातून काहीतरी मार्ग हा काढावाच लागणार. देवगण हो, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल आणि त्या हिंदुस्थान नामक दैत्याचा अंत होईल. सिंदरासुर मातला गर्वने पेटला. सिंदरासुर मातला गर्वने पेटला. झाला लाल डावी देवानाश तिथे बळ. डावी देवानाश तिथे बळ. देव हो, काही तुमच्या अवस्था. मुनी, अगदी योग्य वेळी आलात. त्या सिंद्रासूर नामक दैत्यापासून आता तुम्हीच काहीतरी मार्ग सांगू शकता. देव हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा गर्व झाला होता आणि तो गर्व सिंद्रासुराने उतरवला. हो देवर्षी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता, परंतु आता तो गर्व रसातळाला जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे डोळस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्गदर्शन करतो, त्याचप्रमाणे या संकटामध्ये आता तूच आम्हाला मार्गदर्शन कर. समस्त देव हो, तुम्ही सारे मिळून त्या पार्वती पुत्र गणेशाची आराधना करा. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश, चला तर. प्रभु राया तारिया भया पासुनी
आपणास त्रिवार वंदन. तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, संकट समयी तुझी अर्चना, गणेशा स्वीकार आमची वंदना. नमस्तस्मैव गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यक्षगच्छे ते नाम विघ्नसागर शोषणे. ज्याच्या नामातच विघ्नसागराला अगाधीप्रमाणे शोषून जाण्याचे सामर्थ्य आहे अशा श्री गणरायाला आम्हा सर्व देवगणांचे त्रिवार वंदन. का करणार असे कोणते संकट आले तुम्हाला देवांवर कथावर करा. हे पुराण पुरुषोत्तमा विघ्ननाशका आम्हा देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिद्धुरासूर नामक असुरी शक्तीमुळे आम्हा सर्व देवगणांची शक्ती अपुरी ठरली आहे. या संकटातून आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा गणराया. ठीक आहे देव, त्या दैत्यराज सिद्धासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. तू सागर करुणेचा तुलाच दुःख सांगावे. तुझी वाचून मित्राचो लिंबू गोवणी काय मागावे. त्या विश्वातील जीवन सान्निध्यात घेऊन त्याला ज्ञानामृत पाजण्यास तुझे समर्थ आहेस. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देव हो, आता आपण सावध राहायला हवं, अन्यथा तो दैत्यराज सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट दैत्यराज सिंधुरासूर ब्रह्मांडातील सर्व देवांचा काळ नव्हे. या ब्रह्मांडातील हे देहाच्या चरणाशी आले असा एकमेव अजिंक्य योद्धा. हे देव ज्या देवांचं देवत्वाच्या ध्यान नष्ट केलं असा एकमेव अजिंक्य योद्धा दैत्यराज सिंधुरासूर. दैत्यराज, अरे वेड्या, माझ्याकडून प्राप्त केलेल्या शक्तीच्या जोरावर या शक्तीचा तुला गर्व झाला आहे. तर हा गर्व सोड, आम्हा देवगणांना शरणी. आम्ही देवगण तुला अभय देऊ. पितामह, आपणाच वरदहस्त या नरदेहाच्या मस्तकी आपण या नरदेहास शक्ती प्रदान केली आणि त्याच तपोबलाच्या सामर्थ्यावर हे तुमचे देव, या देवांना मी पराभूत केलंय. मी पितामह, अजून काय प्राप्त करायचं राहिलं? सार्वभौम्य सम्राटच झाला. दैत्यराज, अजूनही संधी गेलेली नाही. या अहंकाराचा त्याग कर. आम्हा देवांना शरण ये. आमची राज्य परत कर. आम्ही तुला अभयदान देऊ. शोभत नाही. दैत्यराज, तू केलेला कृत्याने कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ या तुझ्या अशक्तीमुळे तुला मृत्यूदंड अवश्य मिळेल. देव, अधर्माचा मार्ग सोड, सत्तेने वाग, अन्यथा तुझा मृत्यू अटळ. देवेंद्र, महादेव, अरे भ्याडांनो, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव आज मात्र एकत्र येऊन या नरद्याचा सामना करणार काय? अरे कधीच नष्ट केलं तुमचं देवत्व. दैत्यराज सिंधुरासूर, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. तो गर्व उतरायला मला कितीचा वेळ. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे देव आणि या देवांची पाठ राखण करणारा हा काय तर म्हणे या देवादी देव. गणेशा, माझ्या मार्गातून दूर हो, अन्यथा या देवांप्रमाणे
तुझा देखील कपाल मोक्ष करेल. मग असं जर तुझ्या तसं सामर्थ्य तर होऊन जाईल रणगंध. मला युद्धात सामर्थ्य गणेशा. मला आज तुझ्या सवे तुझ्या या सर्व देवांचा सर्वनाश करणार. आक्रमण!
Hey,